समाज माध्यमावर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सध्याचे संचालक नितीन वावळ यांनी जेव्हा खुलासा केलेला आहे, होऊ दे होऊ दे म्हणून मी भांडणाला चिथवणी दिली, तर ती व्हिडिओची तोडमोड करून केलेली पेशकश आहे. त्यामध्ये स्पष्ट जो पहिल्यांदा समाज माध्यमावर व्हिडिओ फिरत होता, त्या व्हिडिओमध्ये स्पष्टरित्या त्यांनी भांडणाला सुरुवात केली होती. त्या भांडणाच्या माध्यमातून त्यांची भांडणं चालू होती. मी शूटिंग काढत होतो. शूटिंग काढत असताना आमच्याच मळ्यातला शेजारचा एक मुलगा माझ्या शेजारी आला आणि तो त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलतोय, "तू व्हिडिओ शूटिंग काढू नको. काय अजून भांडण पेटेल, काहीतरी होईल." काय मग तो त्यांच्या पार्टीचा होता, त्यामुळे त्यांनी त्यांची बचाव करायची भूमिका धरली. मी त्याला म्हटलं, की "होऊ दे." त्यांनी मला थांबवायचा प्रयत्न केला. "होऊ दे, होऊ दे, होऊ दे." होऊ दे म्हणजे त्या व्हिडिओ शूटिंग होऊ दे भांडणाचं. तो काय करत होता, की व्हिडिओ शूटिंग थांबवायचा प्रयत्न करत होता. या माध्यमातून मी सांगतो, नितीन वाकळ संचालक यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे, की होऊ दे, होऊ दे, अजून होऊ दे. मी अजून या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये त्याच्यात. शिंगवे गावचा घाट हा 706च्या गट नंबरमध्ये येतो. त्या गट नंबरमध्ये माझाही स्वतःचा 706च्या 1मध्ये उतारा आहे. त्यामध्ये त्यांच्या भांडणामध्ये जो उल्लेख येतोय, की तुझा सातबारा आहे का? ज्या रामदास वावळा त्यांनी मारहाण केलेली आहे. त्यामध्ये त्या गटामध्ये नितीन वाघवळ आणि कैलास वावळ यांचं सातबाऱ्यामध्ये कुठेही नाव नाही अथवा यांची कुठेही मालकी नाही. कालच्या स्पष्टीकरणामध्ये कारखान्याचे संचालक नितीन वाघोळ हे जो व्यक्त करतात, की मी 20 वर्ष राजकारणात आहे आणि मी कोणालाही धक्काबुक्की केली नाही. त्यामध्ये कदाचित त्यांना विसर पडला असावा, की 1-2 वर्षापूर्वी जी कारखाना सभेमध्ये भांडणं झाली, त्या भांडणामध्ये आबाजी वावळ यांना धक्काबुक्की झाली होती आणि त्या धक्काबुक्कीचे सूत्रधार हे नितीन वाघोळ आणि त्यांचे कार्यकर्ते होते. व ती जी घटना झाली त्या घटनेनंतर आत्ता जी धक्काबुक्की झाली त्यामध्येही आबाजी वावळ यांना धक्काबुक्की झाली. त्या घटनेचे सूत्रधार सुद्धा हे होते. फक्त याच्यामध्ये रामदास वावळ असतील आणि आबाजी वावळ असतील, जे गावपुढाऱ्यांच्या बोलण्याला बळी पडले व झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला आले नाही त्यांच्या काही कारणामुळं, आणि मी यांच्या अन्यायाला वाचा फोडली. नितीन वावळ संचालक हे जे बोलतायत आत्ता, की मी मारहाणीचा प्रयत्न केला नाही, मी सोडवायचा प्रयत्न केला, हा माणूस धादांत खोटं बोलत आहे. तुम्ही कारखान्याच्या मीटिंगचे जरी फुटेज पाहिले, आबाला धक्काबुक्की झाली त्यावेळेस ह्या माणसाने सोडवायचा प्रयत्न केला नाही. तेथे असताना सर्व गावची लोकं होती तरी त्यांनी सोडवायचा प्रयत्न केला नाही. कालच्याही भांडणामध्ये त्यांनी तेच इंटेन्शन धरलं, की त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये रामदास वावळचं त्यांनी गचुंड धरलेला आहे, कॉलर पकडलेली आहे. तुम्ही सामोपचाराने मिटवायला आले, तर सामोपचाराने मिटवताना तुम्ही गचुंड धरून एखाद्याचे सामोपचाराने मिटवता का? ही तुमची कोणती पद्धत? हिटलरशाही आहे का? तर आहे ना, त्यांनी ती जी गोष्ट केली त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे स्पष्ट दिसतंय, की नितीन वावळ शेवटच्या याच्यामध्ये नितीन वावळ आणि त्यांच्या सहकार्याने मला धरलेलं आहे, मारलेलं आहे, ते स्पष्ट उल्लेख दुसऱ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये येतोय. त्यामध्ये ज्यावेळेस 112ला मी कॉल केला त्याचं कारण मी सांगतो, की माझ्याकडं स्वतःकडं टू व्हीलर होती. त्या भांडणामध्ये माझ्या टू व्हीलरची चावी हरवली. चावी हरवल्यानंतर मी तिथं त्यांनी जबरी मारहाण केली. जबरी मारहाण केल्यानंतर मी तिथे बसलो. बसल्यानंतर मला आता 112ला कॉल करणं महत्त्वाचं होतं. 112ला मी कॉल केला. 112ला कॉल करून मी त्यांची पोलिसांची मदत मागवली. मदत मागवल्यानंतर मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो, तर CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय, की गाव पुढारी, माझे एक मित्र आहे गाव पुढारी शिंगव्याचे, ते गाव पुढारी आणि ते तिघंजण, हे तिघंजण पोलीस स्टेशनला बसलेले होते. म्हणजे संदीप वावळ, कारखान्याचे संचालक नितीन वावळ आणि संतोष साद वावळ हे तिघंजण आणि गावचे एक गाव पुढारी माझे मित्र आहेत. मला त्यांचं नाव नाही घ्यायचं. ते बसलेले होते. ते बसलेले असताना त्यांनी मला असं सांगितलं, की "जाऊ दे, मिटून घे, कशाला हे करतो." त्यांनीच पहिले आबाजी वावळ आणि रामदास वावळ यांना फिर्याद न द्यायला सांगितलं आणि त्यानंतर ज्या भांडणामध्ये स्पष्ट दिसतंय, की त्यांना मारहाण झालेली आहे, त्यांना गचंडी झालेली आहे, तर त्यांना फिर्याद देऊन नाही दिली आणि त्यांना वाटलं, की मलाही फिर्याद नाही द्यायची. पण दरम्यानच्या काळात जे संचालक आहे नितीन वावळ कारखान्याचे, ते जे बोलतायत, की पोलीस स्टेशनने सहकार्य केलं, पोलिसांनी सहकार्य केलं, तो आत-बाहेर करत होता. ॲक्चुअली गाव पुढाऱ्यांचा दबाव,
त्याचा दबाव आणि पोलीस स्टेशनवर आलेला दबाव, या दबावापोटी मला आतमध्ये गेल्यानंतरही पुढाऱ्यांचे फोन पोलीस द्यायचे किंवा हे द्यायचे, बाकीचे द्यायचे. बाहेर आल्यानंतर आहे ना, मग या सगळ्या याच्यामध्ये मी काही सराईत गुन्हेगार किंवा सराईत पोलीस स्टेशनला जाणारा नाही. माझी गोंधळाची स्थिती झाली आणि स्थिती झाल्यानंतर मी काही म्हणजे लोकांकडून, समंजस लोकांकडून माहिती घेऊन आणि त्यांना पुरेपूर उत्तर देऊन का मी त्यांना सांगितलं, साहेब म्हणत होते तुम्ही समोर बसा आणि मिटून घ्या. PSI साहेब हे बाहेर बसलेले होते. ते CCTVमध्ये स्पष्ट दिसतंय की पोलीस स्टेशननी नितीन वावळची जो कारखान्याचा संचालक आहे, त्याच्या राजकीय दबावापोटी बाजू घेतली होती. यामध्ये त्यांनी व्हिडिओच्या शेवटला जे समाजमाध्यमावर काल भूमिका मांडली, की आम्ही चुकीचे नाही आहोत, अशी जी भूमिका मांडली, त्यामध्ये त्यांनी जे म्हणणं मांडले त्यामध्ये 100% ते चुकीचे आहेत. कारण नितीन वावळ जे कारखान्याचे संचालक आहेत, त्यांची गणना ही गावपुढाऱ्यामध्ये होते. त्यांनी जे भांडण होतं, ते भांडण हे एकत्र बसून मिटवायचं होतं. त्यांनी त्याला स्वरूप हे मारामारीचं स्वरूप दिलं आणि आता त्यांनी जे त्यांचे दबंग आणि जी त्यांची जी प्रतिमा आहे म्हणजे आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. आम्हाला साहेबांचा वरदहस्त आहे आणि साहेबांच्या वरदहस्तावर किंवा सत्ताधारी पक्षाच्या पाठबळावर आम्ही कोणावरही अन्याय करू शकतो. याची जी भूमिका होती, त्या भूमिकेमधून त्यांनी जो अन्याय केला त्यामध्ये आता ते कांगावा करतात, की आम्ही क्लिअर आहे, क्लिअर आहे. समाज माध्यमावर जी भूमिका त्यांनी मांडली, ती भूमिका पूर्णतः चुकीची आहे. त्यांची भीती आणि त्यांची दहशत गावाला त्या व्हिडिओमध्ये दिसते. ज्यावेळेस ते मारहाण करतात, आजूबाजूला एवढी लोकं असून जमावाने मारहाण करताना कुणीही त्यांच्यामध्ये पडत नाही. ही त्यांची दहशत आहे आणि त्या दहशतीचा परिणाम हा पक्षाला मतदान रूपाने भोगायला लागतोय.